प्रिसिजन इंजिनियर्स यांना जे काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये उमेश जाधव यांच्या संगनमताने ते काम त्यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये 1.1% इतके जादा दराने भरलेलं असताना त्यांना देऊन जे 10.80 किंवा 10.90% बिलो आहे त्यांना न देता यांना देण्यामागे यांचा संगनमत असून भ्रष्टाचार आहे। त्यामुळे त्यांच्यावरती याची चौकशी होऊन पूर्ण कारवाई होणे आवश्यक। आम्ही पुन्हा एकदा जाधव साहेबांना भेटण्यासाठी आलो। भेटण्याचं कारण असं होतं की काल साहेबांची मी बाईट बघितली। खूप म्हणजे आपल्याला त्या बाईटमधून दिसून आलेलं आहे की भ्रष्टाचार करावा तर कसा ते आपल्याला दिसून आलेलं आहे। आज जाधव साहेबांकडे आम्ही आलो। जाधव साहेबांना आम्ही विचारलं की उपोषणस्थळी ज्यावेळी तुम्ही आला होता साहेब, उपोषणस्थळी ज्यावेळी आम्हाला भेट दिली त्यावेळी तुम्ही म्हटला होता की हा जो सगळा विषय हायड्रो आणि सिव्हिल डिपार्टमेंटचा आहे आणि त्याचा आम्ही अहवाल मागितला। त्यानंतर ज्यावेळी साहेबांची क्लिप आम्ही बघितली, साहेबांच्या क्लिपमध्ये असं होतं की सगळे टेंडर जे चुकीच्या पद्धतीनं भरण्यात आलेले आहेत आणि मी पत्रव्यवहार केला। जाधव साहेबांना आम्ही तेच विचारलं की पत्रव्यवहार जो केला साहेबांनी त्याच्यावर तुम्ही कारवाई काय केली, तीच आमची मागणी होती। साहेबांच्या विरोधात म्हणजे आमची जी मागणी आहे, साहेबांनी सुद्धा जे चुकी म्हणतात की टेंडर चुकीच्या पद्धतीने झालं त्याच्यावर सुद्धा काय कारवाई केली आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तर त्यांच्याकडे काय उत्तर नव्हतं। त्यानंतर 6 जे ओव्हरफ्लो झाले त्यातला एक मनुष्य निर्मित होता ते सुद्धा पत्रव्यवहार केले, त्याच्यावर सुद्धा काय कारवाई केली ते विचारलं, त्याच्यावर सुद्धा त्यांच्याकडे काय उत्तर नव्हतं। परत काय म्हटले की चुकीच्या पद्धतीने सगळे टेंडर भरलेले आहेत आणि उपोषणला बसले असताना आमच्याकडे खूप लोक आली, तिथं भेटली। त्यामध्ये काही लोक अशी होती की साळेंच्या विरोधात 42 लाखाची बनावटी बिलं 42 लाख रुपयाची साळेंनी तयार केलेली आहेत, ह्याचे आम्हाला पुरावे दिले। ते सुद्धा आम्ही त्यांना विचारलो की साहेब ह्याच्यावर काय कारवाई झाली, ह्याच्यावर काय कारवाई झालेली नाही, ते सुद्धा आश्चर्यचकित आम्हाला धक्का बसला। त्यानंतर साहेबांची एक बाईट बघितली काल, सगळीच बघितली। त्यामध्ये प्रचंड म्हणजे भ्रष्टाचार कसा करावा आणि जनतेनं कसं यांना चपलेनं फोडावं हेच त्यात आपल्याला दिसून येतं। त्यांनी टेंडर जो आहे, टेंडरचे आकडे जे गोपनीय असतात, कॉन्फिडेन्शियल असतात, अधिकाऱ्यांच्या कोणाच्या संबंधात नसतात, आकडे त्यांनी जाहीरपणे म्हणजे बिलोनं आणि आपण कोणी भरले आणि दुसऱ्या टेंडर कसं संगणमताने जाधव साहेबांचं असेल किंवा सगळ्यांचा भ्रष्टाचार झाला हे साहेबांनी जनतेसमोर सांगितलं की आम्ही सर्वच भ्रष्टाचारी होतो, सापडलो तर चोर तर मी चोर, अशा पद्धतीनं काल त्यांचं झालेलं आहे। टेंडरचे जे आकडे लक्षात घ्या सगळ्यांनी, टेंडरचे आकडे अधिकाऱ्यांच्या हातात नसतात। काल साहेबांनी एकदा क्लोज झालं, बिड क्लोज झालं, डिस्क्वालिफाय झाला, तो आकडा कोणालाही कळत नसतो। परंतु काल साहेबांनी तिन्ही टेंडरचे 10.90, 10.80, 10.10 हे सगळे नावासहित ज्यांनी भरले हे त्यांनी दाखवलेलं आहे की असा आहे, त्यांचा काही संबंध नव्हता। त्याच्यावर काय कारवाई करणार आहात आम्ही जीवने साहेबांना सुद्धा आता विचारलेलं आहे। आमची जी मागणी होती ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या हक्काची होती, त्यांची जी भरपाई आहे ती त्यांना मिळावी आणि आता दुष्काळ जो पडलेला आहे जनतेचा म्हणजे त्यात पिसून चाललेला आहे, म्हणजे जनतेला पाणी मिळावं मुबलक फुकट टंचाई निधीतून, हीच आमची मागणी होती। आणि परंतु काल बाईट बघितल्यानंतर साहेबांना सांगितलं यांच्यावर कडक कारवाई करा आणि तुम्ही सुद्धा दोषी असाल, जर गंगाधरी शक्तिमान असेल तर तुमच्यावर सुद्धा कारवाई करावी, जीवने साहेबांना सांगितलं। हे सगळं झाल्यानंतर मजेदार गोष्ट अशी झाली की जाधव साहेब म्हणले की ते मानसिकतेनं स्टेबल नाही आहेत साळे। मग त्यांना मी म्हटलं साहेब मानसिकतेनं स्टेबल नाही आहेत का, तुमचे जे संगणमतानं झालेले आकडे जे आहेत, जर भ्रष्टाचार केलेले बाहेर फुटत असतील 100% ते मग मानसिकतेनं रुग्ण असतील किंवा स्टेबल नाही आहे का, तुमचे खाल्लेले आकडे तो बाहेर आता साहेब म्हणजे बोलत आहेत। आणि हे आता ऐकल्यानंतर जिथं आम्ही उपोषण थांबवलं होतं, परंतु पाण्याचा जो मूळ प्रश्न आहे हा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे कुठं ते सर्व शेतकरी वर्ग हा वंचित राहिलेला आहे। त्यासाठी सोमवारपासून मिरज पूर्व भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण प्रत्येक टप्प्यावर जाऊन आम्ही करणार आहोत। आणि ही जी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत हे जे लाईव्ह येऊन सांगतात ना जनतेला की आम्ही तुमची चेष्टा लावले, तुमची मस्करी लावले, आमची काय तुम्ही वाकडी करणार असाल तर करा, ह्यांना जनता पुढच्या या टप्प्यातनं हे दोषी आढळल्यानंतर चपलेनं फोडल्याशिवाय राहणार नाही, हे मी त्यांना आता उघडपणे सांगून आलेलो आहे। ह्यांच्यावर लवकर त्वरित कारवाई करा, स्टेट ऑफिसर जीवने साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे। आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे जे कॉन्क्रीट एव्हिडन्स घेऊन आम्ही भांडतोय प्रत्येक टप्प्याला सर्व जनतेने आमची साथ द्यावी, या अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करू आणि पूर्ण मिरज तालुकाच नाही जिल्ह्याला फुकट आराबा असतील, महाविकास आघाडीतले ज्यावेळी नेते होते, मदन भाऊ होते, आबा होते, पतंगराव कदम साहेब होते, ज्यावेळी पालकमंत्री होते, टंचाई निधीतून फुकट पाणी शेतकऱ्यांना आणि जिल्ह्याला देऊन त्यांनी सुजलाम आणि सुफलाम केलेलं होतं।
त्यामुळं या गोष्टीसाठी मी भांडतोय, तुम्ही पण माझी साथ द्या. थँक्यू.